ठाणे पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आता काट टाकणार आहे। या रुग्णालयाची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती केली जाणार आहे। या कामासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। त्यानुसार आता पुढील आठवड्यात कामाला सुरुवात होणार आहे। हे काम करताना उपचारासाठी येणाऱ्या किंवा उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही या दृष्टीने काळजी घेतली जाणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे। ठाणे पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येत्या काळात 1000 खाटांचं करण्याचं प्रस्तावित आहे, परंतु तेथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या येथील जुन्या झालेल्या रुग्णालयांच्या भिंती, स्वच्छतागृहे, रंगरंगोटी नसणे, एसी काम न करणे या आदी असुविधांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे याची दखल घेत पालिकेने या रुग्णालयाची दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्याचं निश्चित केलं आहे। परंतु दुरुस्तीसाठी होणारा खर्च हा पालिकेला पेलवणारा नसल्यानं हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता। सरकारनेही या कामासाठी 60 कोटींचा निधी मंजूर करून तो पालिकेला दिलाय। त्यानुसार विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाची निविदा प्रक्रिया राबवली होती, परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नव्हती। अखेर पुढील आठवड्यात कामाला सुरुवात होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केलाय। इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं असून या ऑडिटनुसार इमारतीची दुरुस्ती हाती घेण्यात यावी। यामध्ये कोणत्याही प्रकारे सद्यस्थितीतील रुग्णांना अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीने एक मजल्याचं काम हाती घेऊन ते पूर्ण करावे, जेणेकरून रुग्णालय सुरू राहून आवश्यक काम करणं सोयीचं होईल। आता कामाला सुरुवात केली जाणार असल्याचं पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं स्पष्ट केलं आहे। यात रुग्णालयाच्या तळ आणि पहिल्या मजल्याची सर्व प्रकारची दुरुस्ती केली जाणार आहे, तसेच रंगरंगोटी व इतरही कामं केली जाणार आहेत। छत्रपती शिवाजी रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांचं हक्काचं रुग्णालय म्हणून पाहिलं जातं। या रुग्णालयात ठाणे पालिका क्षेत्रातील रुग्णांसह कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर या आदी भागातून रुग्ण उपचारासाठी येतात। रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचा वाढता ताण आणि त्या तुलनेत येथील मनुष्यबळ अपुरं पडतंय। त्यामुळे रुग्णालयावरील ताण कमी व्हावा, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना योग्य व दर्जेदार उपचार मिळावेत या उद्देशानं प्रशासनानं पावलं उचलली आहेत। रुग्णालयाची क्षमता वाढवण्याबरोबर तज्ज्ञ डॉक्टर व नर्स भरती, औषधे या आदींसह इतर सोयीसुविधा पुरवण्यावर भर दिला आहे। राज्य सरकारकडून शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार असल्याचेही जाहीर केले आहे। त्यानंतर कळवा रुग्णालयावरील ताणही वाढला। यापूर्वी 1500 ते 1700 रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचार घेत आहेत। आज ही संख्या 2 ते 2.5 हजारांच्या घरात पोहोचली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या रुग्णालयावरील ताण वाढलाय। या आठवड्यात ओपीडीवर हजारोहून अधिक रुग्णांनी रांगा लावल्याचं दिसून आलं। या रांगा थेट रुग्णालयाच्या बाहेर आल्याचं दिसून आलं होतं। त्यानंतर आजही रुग्णालयावरील ताण कमी होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय।